श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 8 मार्च शुक्रवारी आहे महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी आता मी ह्याच्या काही वस्तू तुम्हाला सांगणार आहे. त्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत. कशासाठी, का अर्पण करायच्या आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. भगवान शिवशंकर हे एक सांब सदाशिव आहे. ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात आणि थोडीशी उपासना आराधना केली तरीही ते लवकर आपल्याला दर्शन देत असतात आणि त्यांच्या उपासनेने आपल्या जीवनातील संकटे, अडचणी, दुःख, दारिद्र्य सर्व दूर जात असते. आपल्या घराची, मुलांची, आपल्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहरच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे आणि हे 4 प्रहरचं पूजन कोणत्या कालावधीमध्ये करायचं आहे त्यावरचे एक व्हिडिओ चॅनलवरती मी अपलोड करणार आहे. पण जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून हे 4 प्रहरचं पूजन तुम्ही आवर्जून करा. याने कितीही संकट असू द्या, दुःख असू द्या, कितीही अडचणी असू द्या तर त्या आपल्या दूर होत असतात. आता बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वात पहिला आणि महत्त्वाची वस्तू जी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे ती म्हणजे मध जे असतं तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असतं. मधामुळे आपल्या जीवनामध्ये मधुरता तयार होत असते, आपल्या जीवनामध्ये गोडवा तयार होत असतो. जे काही संकट येत आहेत, दुःख येत आहेत तर ते दूर होतात. धनप्राप्तीतल्या अडचणी सुद्धा दूर होत असतात. तर त्यामुळे शक्य झालं तर मध आवर्जून अर्पण करावं. पण हे मध अर्पण कसं करायचं आहे बघा, तर अगोदर पाणी अर्पण करायचं, त्यानंतर मध अर्पण करायचं, त्यानंतर परत पाणी अर्पण करायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही हे मध जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करू शकता. त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक बेलपत्र. बेलाचं पान हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. शक्य झालंच तर आवर्जून एक बेलाचं पान अर्पण करा. 108 शक्य झाले तर 108 करा, नाही तर 1, 11, 21, 51 जितके तुम्हाला शक्य होतील तितके अर्पण करा. बेलाचं पान अर्पण करत असताना त्याचा जो गुळगुळीत भाग असतो तर तो खालच्या साईडला म्हणजे शिवलिंगावरती आणि थोडासा खडबुडा भाग असतो तर तो वरती आला पाहिजे. अशा पद्धतीने बेलाचं पान अर्पण करायचं. बेलाचं पान तुटलेलं, फुटलेलं, किडलेलं वगैरे असं अजिबात नको. अखंड बेलाचं पान घ्यायचं आहे. एकच अर्पण करा, पण ते अगदी व्यवस्थित आणि चांगलं असावं. त्यानंतर बेलाचं पान अर्पण करत असताना त्याच्या मागचा जो भाग असतो दांडीचा तर त्याला एक छोटंसं दूट असतं तर ते सुद्धा तोडून टाकायचं आहे आणि त्यानंतर बेलाचं पान अर्पण करायचं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ. तर तांदूळ सुद्धा तुम्हाला भगवान शिवशंकरांवरती अर्पण करायचे. तुम्ही कितीही करू शकता. 11, 21, 51, 108 अर्पण करू शकता. एक अर्पण करत असताना तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणायचं आहे आणि तांदूळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत असते. त्यानंतर पुढचं म्हणजे धतुरा. एक धतुरा तुम्हाला अर्पण करायचा आहे. धतुरा हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. धतुऱ्यामध्ये उष्णता कमी करण्याची ताकद असते. तर त्यामुळे बघा, ज्यावेळेस भगवान शिवशंकरांनी विष प्राशन केलं होतं तर त्यावेळेस याच धतुऱ्याच्या साहाय्याने त्यांच्या शरीरामध्ये जी उष्णता वाढली होती विषाच्यामुळे तर याच धतुऱ्यामुळे ती उष्णता कमी झाली होती. त्यामुळे धतुरा हा भगवान शिवशंकरांवरती आवर्जून अर्पण करावा. याने आपल्या जीवनातले जे काही रोग असतात ना तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर पुढची चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्य झाले तर मुगाचे दाणे आवर्जून अर्पण करावे. हिरवा जो मूग असतो तर तो मनोकामना पूर्तीसाठी असतो. तर शक्य झाला तर तो आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये दान करा. तर या गोष्टी तुम्ही आवर्जून मंदिरामध्ये दान करा किंवा अर्पण करा. बघा, नक्कीच जीवनामधले जे काही अडचणी, दुःख, दारिद्र्य, संकटे आहेत ना तर ते दूर होतील आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होईल. आपल्या मुलांच्या, आपल्या पतीच्या, आपल्या घराच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे येत आहेत, संकट येत आहेत, दुःख येत आहेत तर ते सुद्धा पळून जातील. इतकी ही प्रभावी उपाय आहे आणि हा प्रभावी सेवा आहे. यातली एक वस्तू जमलं तर एकच अर्पण करा. तुम्हाला सर्व जमत असतील तर सर्व सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता.
तर नक्की करा, नक्की याचा फायदा तुम्हाला होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.